हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 12वा. अध्यायाचं नाव आहे भक्तियोग. 9व्या श्लोकाचं तात्पर्य 3ऱ्या पॅरेग्राफ पासून वाचायला पुढे सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. वर्तमान स्थितीत हे भगवत प्रेम प्रत्येकाच्या हृदयात सुप्त अवस्थेमध्ये असते. तर भगवंतांचे अंश असल्याने, भगवंतांचे आपण नित्यसेवक असल्यामुळे आणि भगवंतांबरोबर आपलं प्रेमाचं नातं असल्यामुळे आपल्या सगळ्यांच्या हृदयात भगवंतांप्रती प्रेम असतं. पण ते प्रेम असतं ते सुप्त अवस्थेमध्ये असतं. पुढे वाचते आहे, हृदयामध्ये हे भगवत प्रेम निरनिराळ्या प्रकारे व्यक्त होत असते. परंतु ते प्रेम जे आहे ते भौतिक संगामुळे प्रदूषित झालेले असते. तर असा हा जो जीव आहे तो भगवंतांचा नित्यसेवक आहे. भगवंतांवर त्याचं प्रेम आहे. पण या भौतिक जगतात येऊन हा जीव आहे तो भौतिक शरीर धारण करतो आणि भगवंतांची जी भौतिक शक्ती आहे, माया शक्ती, माया देवी, तिच्या अधिपत्याखाली हा जीव जगायला लागतो. त्याला वाटायला लागतं की मी हे शरीर आहे आणि या शरीराला, मनाला मला संतुष्ट करायचं आहे. हे सगळे माझे नातेवाईक आहेत, मित्र आहेत, मला यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे. अशा प्रकारे जीव भौतिक शरीर प्राप्त झाल्यावर विचार करायला लागतो. सेवाभाव असलेला हा जो जीव आहे तो कुणासाठी काहीतरी करू इच्छितो. तर याविषयी वैष्णव आचार्य समजवतात, जसं घरात आई स्वयंपाक करते आणि सगळे मोठ्या आवडीने जेवतात. सगळे खाऊन तृप्त झाले तर आई आहे ती सुद्धा खुश होते. अशा प्रकारे व्यक्ती आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या समाजामध्ये नातेसंबंध जोडत प्रेमाची देवाणघेवाण करू इच्छितो. परंतु या भौतिक जगतात आपण अनेक स्वार्थी लोकांना भेटतो. कितीतरी जण आपला कार्यभाग साधला की नंतर प्रेमाचा संबंध ठेवू पण इच्छित नाहीत. ते लगेचच दुसरीकडे प्रेम शोधू लागतात. जसं आपल्याकडे म्हटलं जातं ना, गरज सरो वैद्य मरो, अशा रीतीने ते नवीन व्यक्ती शोधतात. आणि ज्याला असा अनुभव आला आहे तो विचार करतो की मी ज्याच्यावर इतकं प्रेम केलं तो व्यक्ती आता माझ्याशी असं कसं बरं वागू शकतो. तर हे सगळं शारीरिक स्तरावर राहिल्यामुळे, शारीरिक स्तरावर राहून वागल्यामुळे सगळं घडत असतं. प्रत्येकाच्या जीवनाचा केंद्रबिंदू म्हणजे स्वतःची इंद्रिय तृप्ती असते. प्रत्येक जण आपली इंद्रिय भौतिक इंद्रिय तृप्तीमध्ये लावून सुख मिळवू पाहत असतो. तर याविषयी वैष्णव आचार्य आपल्याला समजवतात की भगवान श्रीकृष्णांना नाकारून आपण या भौतिक जगतामध्ये सुखाच्या शोधात भरकटत आहोत. आपण भगवंतांचे अंश आहोत, आपण जीवात्मे आहोत, आपण आध्यात्मिक आहोत आणि या भौतिक जगतात, भौतिक नाते संबंधात आपण सुखाचा शोध घेण्याचा, कुणावर तरी प्रेम करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपल्या सगळ्यांचा प्रेमाचा विषय खरं तर भगवान श्रीकृष्ण आहेत. पण आपण या भौतिक जगतात भगवंतांना नाकारून वेगवेगळे जे भौतिक नाते संबंध आहेत
ज्या भौतिक वस्तू आहेत त्यामध्ये आपण प्रेम शोधत बसलो आहोत. आणि अशा कार्यामुळे, अशा भौतिक संगामुळे आपल्या हृदयातील जो प्रेम भाव आहे तो दूषित होतो. आपण जे आता वाचलं ना, हृदयामध्ये हे भगवत प्रेम निरनिराळ्या प्रकारे व्यक्त होत असते, परंतु ते भौतिक संगामुळे, ते प्रेम आहे ते भौतिक संगामुळे प्रदूषित झालेले असते. पुढे वाचूया. हृदयाचे भौतिक संगापासून शुद्धीकरण करून सुप्त स्वाभाविक कृष्ण प्रेम पुन्हा जागृत केले पाहिजे. हीच भक्ती योगाची संपूर्ण पद्धती आहे. तर असा हा व्यक्ती आहे जो भौतिक संगामुळे त्याचं प्रेम प्रदूषित झालेलं आहे. तर इथे श्रील प्रभुपाद म्हणत आहेत की शुद्धीकरण केलं पाहिजे. तर असा हा व्यक्ती आहे भौतिक जीवन जगणारा. तो जेव्हा भक्तांच्या संगात येतो आणि भगवान श्रीकृष्णांविषयी श्रवण करायला लागतो, स्वतःच्या स्वरूपाबद्दल ऐकतो. मी जीव आहे, मी भगवंतांचा अंश आहे, मी भगवंतांचा दास आहे, जीवेर स्वरूप आहे, कृष्णेर नित्य दास, मी भगवंतांचा नित्य दास आहे, हे ऐकतो आणि भक्तांकडून शिकतो. तेव्हा तो प्रत्येकाला, प्रत्येक गोष्टीला भगवान श्रीकृष्णांच्या संबंधामध्ये बघायला लागतो. तेव्हा हळूहळू असा हा जो व्यक्ती आहे तो भक्तीतील सगळ्या नियमांचं पालन करायला लागतो. साधना भक्ती करायला लागतो. श्रवण कीर्तन नित्य नियमाने करू लागतो. भगवान श्रीकृष्णांचं दर्शन घेणं, भगवंतांच्या कथा ऐकणं, भगवंतांचं कीर्तन करणं, कीर्तन ऐकणं, कृष्ण प्रसाद खाणं, कृष्ण भक्तांचा संग घेणं, रोज नियमितपणे हरिनाम घेणं आणि भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांकडून भगवंतांची सेवा कशी करायची याच्याबद्दल मार्गदर्शन घेणं. ह्या सगळ्यामुळे हा जो भक्त आहे तो नियमितपणे भगवंतांच्या विविध सेवेमध्ये मग्न होतो. आणि भगवंत दिव्य आणि दिव्य अशा भगवंतांच्या सेवेमध्ये मग्न झाल्यामुळे अशा भक्ताचं हृदय आहे ते हळूहळू शुद्ध व्हायला लागतं. हा भक्त जो आहे तो पूर्वी शारीरिक स्तरावर होता, पण आता हळूहळू आत्मा स्तरावर येऊ लागतो. त्याची जी स्वार्थी इंद्रिय तृप्तीची भावना आहे ती आपोआपच मागे पडते. हा भक्त आहे तो आनंदाने भगवान श्रीकृष्णांची सेवा करायला लागतो. तर अशा प्रकारे व्यक्ती भक्ती योगाच्या संपूर्ण पद्धतीचे पालन करू लागतो. आणि म्हणून इथे प्रभुपाद म्हणतात, हृदयाचे भौतिक संगापासून शुद्धीकरण करून. तर अशा रीतीने व्यक्ती जेव्हा शुद्धीकरण करतो, भक्ती योगाचं पालन करतो, अभ्यास योगेन म्हणजे साधना भक्ती करतो, तेव्हा सुप्त स्वाभाविक कृष्ण प्रेम जे त्याच्या हृदयात झोपलेलं आहे, निजलेलं आहे, ते पुन्हा जागृत होतं. तर हीच भक्ती योगाची संपूर्ण पद्धती आहे. आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.